मंडळी, बिग बॉस मराठीच्या घरातून काल प्रभू शेळके याची एक्झिट झाली. प्रभू शेळके याचं इव्हिक्शन झाल्यानंतर त्याला देखील ते खूपच शॉकिंग वाटलं, कारण तो स्वतःला त्या ट्रॉफीचा दावेदार मानायचा. प्रभू शेळके घराबाहेर पडल्यानंतर बिग बॉसच्या प्रेक्षकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळतात. कोणी सांगतं प्रभूचं इव्हिक्शन हे फेअर होतं, तर कोणी सांगतं प्रभूचं इव्हिक्शन हे अनफेअर होतं. प्रभू चांगला खेळत होता, त्याला पुढेपर्यंत नक्कीच न्यायला हवं होतं. दरम्यान प्रभू घराबाहेर जात असताना त्याची काटा टीम खूपच भावूक झाली होती. विशेष करून त्याची तन्वीताई ही प्रभूला घेऊन खूपच इमोशनल झाली. प्रभू देखील इमोशनल झाला होता, पण त्याच्या डोळ्यात अश्रूचा एकही थेंब दिसला नव्हता. पण तो म्हणाला, मला या क्षणाला अजिबात रडायचं नाही. पण तो थोडा भावूक होऊन म्हणाला, मला आई वडिलांचं हे स्वप्न पूर्ण करायचं होतं. त्यासाठीच मी बिग बॉसच्या घरामध्ये आलो होतो आणि माझं स्वप्न हे होतं की त्यांना टीव्हीवर आणायचं होतं. हे स्वप्न मी आज पूर्ण केलं. अशातच आता प्रभूने घराबाहेर पडल्यानंतर त्याचा पुढचा प्लॅन सांगितला आहे. सागर कारंडेने जेव्हा त्याला विचारलं की तू आता घराबाहेर जाऊन काय करणार, यावर प्रभू म्हणाला की मला आता पुढचं शिक्षण घ्यायचं आहे, निदान मला 12वी पर्यंत तरी शिकायचं आहे. काल प्रभू घराबाहेर गेल्यानंतर बिग बॉसच्या घरातून अजून एक सदस्य घराबाहेर पडणार आहे. म्हणजे एकच आठवड्यात 2 सदस्य घराबाहेर पडतील. त्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये तगडी स्पर्धा पाहायला मिळेल. तर प्रभूच्या इव्हिक्शनबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? प्रभूचं इव्हिक्शन फेअर होतं की अनफेअर होतं? याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा.